बॅक गाईज टू इश व्लॉग्स। तर आता मी आणि दीदी इकडे रेस्टॉरंटमध्ये आलो आहे। कुठलं आहे काय आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेन। तर हे मम्मी पप्पासाठी दोघांसाठी सरप्राईज आहे, कारण परवा पप्पाचा बर्थडे आहे आणि मम्मीचा होता गणपतीचं सेलिब्रेट नव्हता केला, तर दोघांचा आता सोबत सेलिब्रेट करायचा प्लॅन आहे। तर चला काय होतं ते बघूया गाईज। आता मी इथे केक डिसाईड करायला आलो आहे। फोनमध्ये पण रेफरन्स आहेत, पण आता दीदी विचार करते कुठला केक घ्यायचा आहे। मग केक डिसाईड झाल्यानंतर आम्ही गेलो ज्वेलर्सच्या दुकानात, कारण असं पॅन्ट आणि शर्ट तर नेहमीच देतो आणि कॉमन आहे, म्हणून आम्ही कडा बघितला पप्पासाठी। वेलकम बॅक। तर आज आहे दुसरा दिवस आणि मी आणि दीदी आता परत ज्वेलर्समध्ये आलो आहे पप्पांना कडा घ्यायला चांदीचा। काल आम्ही आलेलो, पण काल बुक करून गेलो आणि आता मम्मी पप्पांना माहीत नाही ते घरी आहेत, म्हणजे माहीत नाही घरी येते आणि आम्ही घ्यायला आलो। गाईस आता इकडे दीदी केक सिलेक्ट करते, कारण आम्ही कस्टमाइज करून घेणार होतो पण घाई झाली, म्हणून आता आम्ही आता घ्यायला आलो एंड टायमावर। आणि आता ठरवतोय काय लिहायचं काय नाही, तर ब्लॉग कंटिन्यू करा, मजा येईल तुम्हाला। तर गाईस आता आम्ही आलो आहे रेस्टॉरंटला आणि हे सगळं डेकोरेशन आहे आणि इकडे मम्मी पप्पा बसलेत। आया हाय कर ना, आया बोल हाय गाईस। आधी नियांश कर, चल कर नियांश, हाय कर आया। चप्पल गेली त्याची खाली। एक दिलखुश कबाब द्या आणि तंदूर लॉलीपॉप। आया पोचलेलो हॉटेलला आणि मस्ती चालू होती इकडे। मग आम्ही कापायला पप्पा मम्मीला भरवा। मी आता खाली जाऊन घेऊन आलेली। मी वरती गेली आणि पप्पाचं जसं नजर गेलं तशी त्यांची रिॲक्शन एकदम शॉकिंग होती आणि त्यांना जाम आवडला पण कळत नाही त्यांच्या रिॲक्शन बघा। दोन हाताने ओ माय गॉड, व्हेरी नाईस। कसं आहे आया, कसं आहे, कसं आहे? बहुत बढ़िया। डिजाइन नाही तर गाईज आता आम्ही आलो आहे त्यांना सोडून आणि पप्पा तिकडेच थांबलेत, कारण काकांचा पण बड्डे, सूरज काकाचा आणि पप्पांचा दोघांचा बड्डे, तर तिकडे ते लोक कापतीलच केक आणि इकडे मी केक खाते। तर या केक खायला। The next day. तर गाईज कालचा ब्लॉग मी कंटिन्यू करते आणि आता संध्याकाळ झाली, किती वाजलेत? 7 वाजलेत आणि आता मी चाललो निलेश काकाकडे, कारण 5वी आहे बेबीची म्हणून। आणि सकाळी केक कापला जसं मी तुम्हाला दाखवलं, तर बघा पुढे काय काय होतं, कंटिन्यू करा ब्लॉग। ओके तर चला जाऊया।
गाइस हाय आता आम्ही आलेलो आहे. हा कोण बोललं मला तर माहिती सतुबाई बिचारे 11 क्रमांक जे रोडे होते वारून दे लोरून दे मगरी करून दे पाट्यावर जाऊन वाचून करून दे बापू बोलताना तिने पाट्याला मम्मीला विषय पप्पाला विषय नवऱ्याला विषय अजिबात नाही बोललं घाबरू बघा नाही घाबरणार पुढे गाईस आता आम्ही खाली आलोय. जेवणाची तयारी चालू आहे. इकडे दादा खुर्ची पुसतोय आणि इकडे तयारी चालू आहे. सो थोड्याच वेळात सगळे जेवायला बसतील. यो गाईस आता हे लोक इकडे जेवायला बसलेत खाली सगळे आपले बच्चा बाळटी जेवायला बसले. ठाणे कोपरी गाव मीना सदानंद भोई नंबर बहीण लीला श्रीकांत भोई आणि बंडावली शैला पांडुरंग पाटील बंडावली आणि जावळी आम्ही आगामीचे सगळ्यांना जे बोलायचं असेल ते तुम्ही बोलू शकता. मला तर मटण छान आवडलं. आम्हाला कोंबड्याचं मटण खूप आवडलं. कोंबड्याचं मटण तुम्हाला मला काही आवडत नाही. अरे आई त्यांना काहीच नाही आवडत तसंच ठेवलंय त्यांना. तुम्हाला सांगा आणि तू माझा नवरात्रीचा उपवास. हा यांचा उपवास आहे जेवत नाहीये. यांना कोणी जागा दिलेली नाहीये बसायला. गाईज आता आत्या चालली आहे. बाय. गाईज आता आम्ही इकडे बसलोय सगळे बोलतोय. बाय नाना. नाना बाय. गाडी चला आम्ही बाय. चला बाय. बाय आया. आया इकडे बाय कर ना. घरी जा तिला पण घरी जा घरी.
याला. आया का आला समोर जातोय. आया थांबवतोय त्याला. आया जाऊ दे त्याला. का जाऊ दे ना दादाला. आता इथे स्पेशली काका आणि दादा आलेले गावावरून. मग त्यांनी इथे केक कापला खाली ऑफिसमध्ये आणि मग आम्ही आलो. आता इकडे काका आलाय, दादा आलाय आणि काका हाय.